Hello everyone. Today we are going to start our chapter number second of second part, that is agricultural statistics, and chapter name is measure of central tendency. आज आपण आपला दुसरा भाग आहे ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्सचा, त्याच्यामधलं दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय आणि त्याचं नाव आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीज. नावावरून कळलं असेल सेंट्रल. तुमची कुठली सिरीज असेल तर त्याच्या सेंटरला येणारी जी व्हॅल्यू असते त्याचं मेजर कशा प्रकारे करता येतं ते आपल्याला इथे पाहायचं आहे. इंट्रोडक्शन. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी or averages, measure of locations, are the representative of the series or distribution as a whole. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय असतं किंवा त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो. ॲव्हरेजला आणखी एक नाव आहे मेजर ऑफ लोकेशन. ठीक आहे, ॲव्हरेज किंवा मेजर ऑफ लोकेशन हे काय असतात, ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात तुमच्या पूर्ण सिरीजचे. तुम्ही जी काही सिरीज, तुमच्याकडे जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यांना काय करतात, हे रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, त्यांचा एक मीन मध्य ॲव्हरेज आपण घेतो, तशा प्रकारचे असतात. त्या सगळ्या सिरीजला रिप्रेझेंट करण्याचं काम करत असतात. आणि ऑब्झर्वेशन दोन प्रकारचे असतात. फर्स्ट आहे मेजरमेंट्स, यील्ड, वेट ऑर व्हॅल्यूम. हे काय मेजरमेंटचे एक्झाम्पल आहे, इन यील्ड ऑर वेट ऑर व्हॅल्यूम. आणि काउंट्स, नंबरमध्ये नंबर ऑफ इन्सेक्ट किती आहे, प्लांट्स किती आहेत, किंवा काउंटिंग, त्याला आपण काउंट म्हणतो. या दोन प्रकारे आपण काय करू शकतो, ऑब्झर्वेशन घेऊ शकतो आणि या ऑब्झर्वेशनमधून मग आपल्याला त्याचा मीन काढता येतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज काय आहेत, अँड आयडियल ॲव्हरेज. आयडियल ॲव्हरेजच्या प्रॉपर्टी आणि कॅरेक्टरिस्टिक्स इथं आपल्याला पाहिजेत काय काय असले. फर्स्ट आहे इट शुड बी रिजिडली डिफाईन. म्हणजे त्याची जी काही डेफिनेशन असते ती कशी असली पाहिजे, फिक्स असली पाहिजे. याला म्हणतात रिजिडली डिफाईन. सेकंड, इट शुड बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द एंटायर डेटा. तुमच्याकडे सगळा जो काही डेटा आहे त्याला त्यांनी काय केलं पाहिजे, रिप्रेझेंट केलं पाहिजे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. थर्ड इज इट शुड बी कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. म्हणजे आपण त्याच्यावर पुढे मॅथमॅटिकल प्रक्रिया, कॅल्क्युलेशन करू शकलो पाहिजे. अशा प्रकारचं तुमचं सेंट्रल टेंडन्सी किंवा आयडियल ॲव्हरेज असलं पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी इझी टू कॅल्क्युलेट अँड सिम्पल टू अंडरस्टँड. आपण जे काही ॲव्हरेज कॅल्क्युलेट करणार आहे किंवा सेंट्रल टेंडन्सी कॅल्क्युलेट करणार आहे ते समजण्यासाठी सोपं असलं पाहिजे आणि कॅल्क्युलेशनसाठी पण काय असलं पाहिजे, सोपं असलं पाहिजे. फिफ्थ इज इट शुड बी नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. तुमच्या ऑब्झर्वेशनच्या ज्या काही एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असते, म्हणजे सगळ्यात लहान व्हॅल्यू आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू, या काय ते एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहेत, यांच्या त्याच्यावर जास्त इफेक्ट झाला नाही पाहिजे. त्याच्यापासून ते कसे पाहिजे, म्हणजे सेंट्रल व्हॅल्यूमध्ये जर जास्त गॅप वगैरे असेल तरी पण ते व्यवस्थित राहिले पाहिजे, असा अर्थ होतो त्याचा. सिक्स्थ इज इट शुड प्रोसेस हॅव सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. सॅम्पलमध्ये जर थोडंफार चेंज झाला तरी पण तुमचं ॲव्हरेज काय असलं पाहिजे, स्टेबल असलं पाहिजे. ती स्टॅबिलिटी त्याच्याकडे असली पाहिजे. हे सगळे आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता आयडियल आहेत म्हणजे एखाद्या सेंट्रल टेंडन्सीमध्ये हे सगळेच गुण असतील असं नाही, थोड्याफार प्रमाणात एखादा इकडे तिकडे कॅरेक्टरिस्टिक्स होतं. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता सेंट्रल टेंडन्सी कशा प्रकारे मोजता येईल आपल्याला, काय काय मेजर्स आहेत त्याचे, ते आपल्याला पाहिजे. कॉमनली यूज मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीज आर ॲज फॉलोज. ज्या आपण सर्वसामान्यपणे यूज करतो अशा सेंट्रल टेंडन्सीज कुठल्या आहेत पहा. फर्स्ट, ऑन द बेसिस ऑफ मॅथमॅटिकल ॲव्हरेज. मॅथमॅटिकल ॲव्हरेजच्या बेसिसवरच्या सेंट्रल टेंडन्सीज आहेत त्या कुठल्या आहेत, अर्थमॅटिक मीन, जिओमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन. अँड ॲव्हरेज ऑफ पोझिशन, त्याच्या क्रम पोझिशननुसार येणारे जे काही सेंट्रल टेंडन्सी आहेत त्यात तिथं मिडीयन आणि मोड. आता ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक काय काय, त्यांचे फॉर्म्युले काय काय आहेत ते आपण इथे स्टडी करणार आहोत आणि त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आपल्याला पाहिजेत. ठीक आहे. एक्झाम्पल व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड नाही केलेले, ते बुकमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत असताना पाहू शकता. अर्थमॅटिक मीन, फर्स्ट सेंट्रल टेंडन्सी जी आपल्याला पाहिजे, अर्थमॅटिक मीन अर्थमॅटिक ॲव्हरेजवर डिपेंड आहे. पाहू आपण. पहा, मीन ऑफ रॉ डेटा, अनग्रुप किंवा डिस्क्रिट डेटा. जेव्हा तुमचा डेटा हा ग्रुपमध्ये नसतो, सेपरेट असतो, तेव्हा आपण मीन कसा काढतो, जसं आपण ॲव्हरेज काढतो तसं सिम्पली. फाइंडिंग देअर सम अँड डिवाइडिंग बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑब्टेन द ॲव्हरेज ऑफ n नंबर्स. ठीक आहे. लेट x1 x2 x3 अप टू xn
be n numbers, then their average is given by average किंवा x bar equals to x1 plus x2 plus x3 up to xn divided by n. जसं आपण ॲव्हरेज काढतो, जर आपल्याला काही टर्म दिले असतील, जसं आपण स्टुडंटचे मार्क्स वगैरे असतात, ठीक आहे, ॲव्हरेज मार्क कॅल्क्युलेट करायचे आहेत, किती विषयांचे मार्क आहेत, आपण काय करतो, सगळ्यांची ॲडिशन करतो आणि जेवढे विषय असतील त्यांनी डिवाइड करतो. हे झालं आपलं सिम्पल ॲव्हरेज. ठीक आहे. नेक्स्ट इज फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता डिस्क्रीट डेटा किंवा आपल्याला अनग्रुप डेटा होता तो पाहिला. आता जर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी असेल, डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसायला असेल क्लासेसमध्ये वगैरे, तर कशा प्रकारे आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट करू शकतो, अर्थमॅटिक मीन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. पहा, फॉर्म्युला दिला खाली, लेट x1 x2 अप टू xn बी द मिडल व्हॅल्यूज ऑफ क्लास. यात काय, क्लासच्या मिडल व्हॅल्यू. क्लासच्या मिडल व्हॅल्यूची डेफिनेशन पाहिली आपण, क्लासच्या लोअर आणि अप्पर लिमिटपासून सेंट्रल लाईन जी व्हॅल्यू असते ती काय असते, मिड व्हॅल्यू. आणि x1 x2 x3 या काय आहेत, क्लासच्या मिड व्हॅल्यूज आहेत. आणि f1 f2 अप टू fn बी देअर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. या क्लासच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या क्लासमध्ये किती ऑब्झर्वेशन्स येतात ते कोण रिप्रेझेंट करतं, f1 f2 आणि fn रिप्रेझेंट करतात. जर हे असं असेल तर अर्थमॅटिक मीन काय होतो पहा, x बार इक्वल्स टू f1 इंटू x1 प्लस f2 इंटू x2 प्लस अप टू f1 इंटू x1 डिवायडेड बाय f1 f2 f3. ठीक आहे. सिम्पल याच्यात सांगायचं तर समेशनमध्ये समेशन ऑफ I from 1 to n f of I x of I divided by summation of I from 1 to n f of n. तुमचे जे काही मिड व्हॅल्यूज आहेत त्याने त्या फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करायचे. पहिल्या क्लासची मिड व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी प्लस दुसऱ्या क्लासची मिड व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी. ह्या सगळ्यांची ॲडिशन घ्यायची आणि त्याला काय करायचे, तुमच्या फ्रिक्वेन्सीची जी काही टोटल येणार आहे त्यांनी डिवाइड करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲव्हरेज कॅल्क्युलेट करू शकता, अर्थमॅटिक मीन कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट, मेरिट्स अँड डिमेरिट्स अँड युजेस ऑफ अर्थमॅटिक मीन. आता फायदे काय काय आहेत, मेरिट्स काय काय आहेत, डिमेरिट्स काय काय आहेत आणि त्याचे उपयोग काय काय आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. पहा, मेरिट्स, इट इज रिजिडली डिफाईन. माहिती आहे, डेफिनेशन कशी असली पाहिजे, त्याची फिक्स असली पाहिजे. इट इज बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन. तुमच्या सगळ्या ऑब्झर्वेशनवर हे काय असतं, डिपेंड असतं अर्थमॅटिक मीन. इट इज इजी टू कॅल्क्युलेट अँड सिम्पल टू अंडरस्टँड. अर्थमॅटिक मीन कॅल्क्युलेट करणं कसं आहे, सोपं आहे. पाहिलं आहे आपण कशा प्रकारे आपण सगळ्यांची ॲडिशन करून जेवढे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेल त्यांनी डिवाइड करतोय. इट इज कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. तुम्ही काय करू शकता, याच्यावर मॅथमॅटिकल प्रोसेसेस अप्लाय करू शकता. अँड इट इज लिस्ट अफेक्टेड ड्यू टू फ्लक्च्युएशन ऑफ सॅम्पलिंग. तुमच्या सॅम्पलिंगमध्ये जे काही फ्लक्च्युएशन येतं त्याने हे काय होतात, कमीत कमी इफेक्टेड होतात. ठीक आहे. हे झाले मेरिट्स. नंतर डिमेरिट्स. इट इज व्हेरी मच अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज अँड हेन्स ॲबनॉर्मल रिझल्ट्स आर ऑप्टेन. तुमच्या एक्स्ट्रीम ज्या व्हॅल्यूज असतात याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं, तर ॲबनॉर्मल रिझल्ट तुम्हाला डिस्प्ले होऊ शकतो. ॲबनॉर्मल म्हणजे नॉर्मल नसलेला. नॉर्मली आपल्याला एक येत असेल तर ॲबनॉर्मली दुसरा काहीतरी रिझल्ट येऊ शकतो. आता अर्थमॅटिक मीनचे युजेस काय काय आहेत, युजेस ऑफ अर्थमॅटिकल मीन. अ कॉमन मॅन यूज मीन फॉर कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज मार्क्स ऑप्टेन बाय स्टुडंट. ठीक आहे. स्टुडंटचे ॲव्हरेज मार्क कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, या अर्थमॅटिक मीनचा यूज करतो. इट इज एक्स्ट्रीमली यूज्ड इन प्रॅक्टिकल स्टॅटिस्टिक्स. प्रॅक्टिकल स्टॅटिस्टिक्समध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात काय केला जातो, उपयोग केला जातो. इस्टिमेट्स आर ऑलवेज ऑप्टेन बाय मीन्स. इस्टिमेट जे असतात ते काय केले जातात, या अर्थमॅटिक मीनचा यूज करून कॅल्क्युलेट केले जातात. बिझनेसमॅन यूज इट टू फाइंड आउट ऑपरेशन कॉस्ट, प्रॉफिट पर युनिट ऑफ आर्टिकल. जे काही बिझनेसमॅन असतात, काहीतरी प्रोडक्शनचं ते प्रोडक्शन करत असतील तर त्याचे ऑपरेशन कॉस्ट किती, लागत किती आहे आणि पर युनिट आपल्याला किती प्रॉफिट वगैरे होईल, या पद्धतीनं काय करतात ते काय सगळ्यांचं कॅल्क्युलेशन अर्थमॅटिक मीनने करत असतात. ठीक आहे. हे होतं अर्थमॅटिक मीन. नेक्स्ट सेंट्रल टेंडन्सी इज जॉमेट्रिक मीन. आता जॉमेट्रिक मीन कसं कॅल्क्युलेट करतात त्याचे फॉर्म्युले दिलेत पहा. द जॉमेट्रिक मीन ऑफ अ set of n observation is nth root of their product.
nth रूट प्रोडक्टचा घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. पाहू आपण खाली डिस्क्रीट सिरीज अनग्रुप डेटा. जर ग्रुपमध्ये नसेल, डेटा क्लासमध्ये डिस्ट्रीब्युटेड नसेल, तर अर्थमॅटिक मीन कसा येतो, x1 x2 up to xn are n observation, then geometric mean gm is given by gm equals to n अंडर रूट x1 कॉमा नाही तिथं मल्टिप्लिकेशन आहे, ठीक आहे. बाय मिस्टेक माझ्याकडून कॉमा झालं, त्याला करेक्ट करा. x1 मल्टिप्लाय बाय x2 मल्टिप्लाय बाय अप टू xn सगळ्यांचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इक्वल्स टू अँटीलॉग ऑफ समेशन ऑफ लॉग xi अपॉन n. समेशनमध्ये i फ्रॉम 1 to n आहे, हे पण लक्षात ठेवा. अँटीलॉग समेशन लॉग xi अपॉन n. तुम्हाला काय मिळतो, तुमचा gm मिळतो, जॉमेट्रिकल मीन मिळतो. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, डिस्क्रीट ग्रुप डेटा, ठीक आहे. डिस्क्रीट आहे ग्रुपमध्ये पण कसा आहे तो डिस्क्रीट आहे. असा डेटा असेल तर काय करायचे, in case of frequency distribution f1 f2 fn are corresponding frequencies of the observations x1 x2 xn. आता इथे क्लासमध्ये डिस्ट्रीब्युटेड नाही डेटा, डायरेक्ट काय x1 ऑब्झर्वेशन जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 1 आहे. x2 ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी 2 आहे, f2 आहे. असं xn ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी fn आहे. असं जर डेटा तुमच्याकडे असेल तर जॉमेट्रिकल मीन पहा कसा मिळतो, gm इक्वल्स टू अँटीलॉग समेशन ऑफ fi इंटू लॉग xi डिवायडेड बाय समेशन ऑफ fi, ठीक आहे. जेवढे काय फ्रिक्वेन्सीज असतील त्या फ्रिक्वेन्सीचे सगळे समेशन घ्यायची, त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लाय कशाने करायचे, लॉग xi ने मल्टिप्लाय करायचे आणि सगळ्यांना डिवाइड f ऑफ आय टोटल फ्रिक्वेन्सी काउंटने डिवाइड करायचं, याचा अँटीलॉग घ्यायचा. काय मिळतो आपल्याला, gm मिळतो, जॉमेट्रिकल मीन मिळतो. आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, म्हणजे क्लासमध्ये डेटा जर कंटिन्युअस ग्रुपमध्ये एक्सप्रेस केलेला असेल. आता कंटिन्युअस क्लास कसे असतात आणि डिस्क्रीट क्लास कसे असतात हे आपण डेफिनेशनमध्ये पाहिले, ठीक आहे. इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन f1 f2 fn आर फ्रिक्वेन्सीज अँड x1 x2 अँड xn आर मिड व्हॅल्यूज ऑफ रिस्पॉन्डिंग क्लासेस, देन जॉमेट्रिकल मीन gm इज गिवन ॲज, ठीक आहे. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीमध्ये x1 x2 x3 हे काय होते, ऑब्झर्वेशन होते, आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये x1 x2 अप टू xn हे त्या क्लासची मिड फ्रिक्वेन्सी किंवा मिड व्हॅल्यू हे लक्षात ठेवा, ठीक आहे. जॉमेट्रिकल मीन इज गिवन बाय अँटीलॉग ऑफ समेशन, फॉर्म्युला सेम आहे, अँटीलॉग समेशन ऑफ fi लॉग xi डिवायडेड बाय समेशन ऑफ fi. फॉर्म्युला सेम आहे, फक्त काय चेंज झालं आहे तर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीमध्ये x जे काही होते ते रिस्पेक्टिव्ह ऑब्झर्वेशन होते, आणि ग्रुप किंवा कंटिन्युअस डेटामध्ये काय आहे, x1 x2 x3 हे त्या क्लासची मिड व्हॅल्यू आहेत. ओके. नेक्स्ट, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ gm. आता जॉमेट्रिकल मीनचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पहा. मेरिट्स, इट इज रिजिडली डिफाईन, ठीक आहे. जॉमेट्रिकल मीन हा काय केलं, रिजिडली आपल्याला परफेक्ट फॉर्म्युला त्याचा माहिती आहे, अशा प्रकारे आपण त्याला कॅल्क्युलेट करणार आहे. इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन, तिथे आपण सगळ्या ऑब्झर्वेशनचा विचार करतोय. इट इज कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट, याच्यावर आपण पुढे मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. अँड इट इज लिस्ट अफेक्टेड ड्यू टू फ्लक्च्युएशन ऑफ सॅम्पलिंग, सॅम्पलमध्ये जर चेंज झाला तर याच्यावर एवढा इफेक्ट होत नाही, कमीत कमी इफेक्ट होतो. इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, डिमेरिट्समध्ये इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मुळे काय होतं, याला खूप मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, याला परिणाम होतो याच्यावर. इफ वन ऑफ द ऑब्झर्वेशन इन द सिरीज इज 0 देन जॉमेट्रिकल मीन बिकम 0. जर तुमच्या सिरीजच्या ऑब्झर्वेशनमध्ये एखादं ऑब्झर्वेशन काय असेल, 0 असेल, तर सगळ्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन घेतोय, मग ते काय होऊन जातं, सगळं जॉमेट्रिकल मीनच तुमचा 0 होऊन जातो, ठीक आहे. नेक्स्ट सेंट्रल टेंडन्सी जी आहे ती काय, हार्मोनिक मीन. आता हार्मोनिक मीन कशाला म्हणायचं आहे, हार्मोनिक मीन ऑफ अ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज रेसिप्रोकल ऑफ अर्थमॅटिक मीन ऑफ अ रेसिप्रोकल ऑफ गिवन व्हॅल्यूज. रेसिप्रोकल म्हणजे डिवायडेड बाय 1 अपॉन, याला रेसिप्रोकल म्हणतात. पहा, डिस्क्रीट डेटा जर असेल, अनग्रुप डेटा असेल, x1 x2 x3 आर एन ऑब्झर्वेशन, देन हार्मोनिक मीन x1 x2 x3 अप टू xn हे काय एन ऑब्झर्वेशन आहेत, आणि त्याचा हार्मोनिक मीन जर घ्यायचा असेल तर hm कसा मिळतो, hm इक्वल टू हार्मोनिक मीन इक्वल्स टू n डिवायडेड बाय, म्हणजे जेवढे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत ते त्याला कशाने डिवाइड करायचे, तर समेशन ऑफ, समेशन कशाची करायची आहे, प्रत्येक जे काय ऑब्झर्वेशन असणार आहे n त्याला काय करायचे, xi ने डिवाइड करायचे. xi म्हणजे काय, मग x1 x2 x3 असं प्रत्येक
एनला डिवाइड करून त्यांची सगळ्यांची समेशन घ्यायची आणि त्या समेशननी एनला डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळतं, हार्मोनिक मीन मिळतो. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलं असेल, डिस्क्रीटमध्ये काय असणार आहेत, पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनशी रिलेटेड फ्रिक्वेन्सी असणार आहे. ठीक आहे. In case of frequency distribution, f1, f2 are corresponding frequency of the observation x1, x2, xn. ठीक आहे. f1 ही कशाची फ्रिक्वेन्सी आहे, x1 ऑब्झर्वेशनची, f2 x2 ऑब्झर्वेशनची आणि fn xn ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी असेल तर हार्मोनिक मीन कसा मिळतो आपल्याला, हार्मोनिक मीन इक्वल्स टू समेशन ऑफ fi, म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन डिवायडेड बाय समेशन ऑफ fi जी येईल त्या fi ला डिवाइड करायचे xi ने, आपल्याला मिळतो आपला हार्मोनिक मीन. आणि जर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर पहा, कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन और कंटिन्युअस ग्रुप डेटा असेल तर इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, if f1, f2, fn are frequencies and x1, x2, xn are mid values of respective class, then harmonic mean is given by. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी असणार आहे तिथं x1, x2, x3 हे ऑब्झर्वेशन आहेत आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सीमध्ये x1, x2, xn हे ज्या त्या क्लासची मिड व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हार्मोनिक मीन कसं मिळतो, HM इक्वल्स टू कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनमध्ये HM इक्वल्स टू समेशन ऑफ fi डिवायडेड बाय समेशन ऑफ fi अपॉन xi. फॉर्म्युला सेम आहे, फक्त मिनिंग कशाचा चेंज झाला आहे, एक्सचा. एक्स पहिल्या याच्यात ऑब्झर्वेशन होते डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीमध्ये आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सीमध्ये ते त्या क्लासची मिड व्हॅल्यूज आहेत. नेक्स्ट, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ HM. हार्मोनिक मीनचे मेरिट्स आणि डिमेरिट्स काय आहेत. मेरिट्स पहा, इट इज रिअली डिफाईन. ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला परफेक्टली माहिती आहे, त्यानेच आपण कॅल्क्युलेट करतो, म्हणून आपण काय म्हणू शकतो, इट इज रिअली डिफाईन. इट इज बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन, सगळ्या ऑब्झर्वेशनवर हे काय करतं, बेसचे. एकच ऑब्झर्वेशनने आपण हार्मोनिक मीन कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. इट इज कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट, याच्यावर आपण काय करू शकतो, पुढे मॅथमॅटिकल ट्रीटमेंट अप्लाय करू शकतो, मॅथचे फॉर्म्युले अप्लाय करू शकतो, कॅल्क्युलेशनमध्ये त्याचा आपण असं इन्क्लुडेशन करू शकतो. इट इज लिस्ट अफेक्टेड ड्यू टू फ्लक्च्युएशन ऑफ सॅम्पलिंग, सॅम्पलिंगमध्ये जर काही चेंज झाला तर याच्यावर कमीत कमी इफेक्ट होतो. ठीक आहे. डिमेरिट्स, इट इज लिस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, या एक्स्ट्रीम ज्या व्हॅल्यूज असतात त्याने याच्यावर काय होतो, इफेक्ट होतो. इफ वन ऑफ द ऑब्झर्वेशन इन द सिरीज इज 0 देन जॉमेट्रिकल मीन बिकम 0. Not geometrical mean, its harmonic mean becomes 0. ठीक आहे. नेक्स्ट सेंट्रल टेंडन्सी आपल्याला पाहिजे आता. नेक्स्ट सेंट्रल टेंडन्सी इज मीडियन. आतापर्यंत आपण काय पाहिलं, मॅथमॅटिकल ॲव्हरेजवर डिपेंड असणाऱ्या सेंट्रल टेंडन्सी पाहिल्या. आता इथून पुढे आपण काय करणार आहेत, पोझिशनवर डिपेंड. त्यातला मीडियन फर्स्ट आहे आणि दुसरा मोड आहे. ठीक आहे. पहा, मीडियन, द मीडियन इज द मिडल मोस्ट आयटम that divide the distribution into two equal part when the atoms are arranged in ascending order. जेव्हा जे काही ऑब्झर्वेशन असतात तुमचे, ते ऑब्झर्वेशन तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये काय करता, असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने लहान्यापासून मोठ्यापर्यंत, तेव्हा त्या जे काय तुम्ही सिक्वेन्स तयार करणार आहे त्याचा असेंडिंग ऑर्डरमध्ये, त्याच्यात मध्यभागी मिडल पोझिशनला येणारी जी काही व्हॅल्यू असते ती काय असते, त्या सिरीजची मीडियन म्हटलं जातं तिला. ठीक आहे. पहा, वेन डेटा इज ग्रुप्ड ऑर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन, आता डेटा काय अनग्रुप्ड आहे, ग्रुपमध्ये नाही आहे, डिस्क्रीट ऑब्झर्वेशन आहेत, वेगवेगळे ऑब्झर्वेशन आहेत, तेव्हा काय केलं जातं, कशा प्रकारे मीडियन कॅल्क्युलेट केला जातो. अरेंज द एन व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. त्यांची जी काय व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनुसार त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय करायचे, ऑर्गनाइज करून घ्यायचे. केस फर्स्ट पहा काय म्हणते, एन जेवढे काही नंबर्स आहेत तुमच्याकडे ते जर ऑड असतील तर ऑडमध्ये सेंटर तुम्हाला तेव्हाच मिळतो. इन केस सेंटर व्हॅल्यू कशी काढायची, n+1 डिवाइड बाय 2 करायचं आणि n+1 डिवाइड बाय 2th पोझिशनला जी काय टर्म असेल ती काय असेल, तुमची मीडियन असेल. ठीक आहे. आणि जर n ही इवन असेल तर तुम्हाला 2 मीडियन मिळतात तिथे. n बाय डिवायडेड बाय 2 टर्म, n डिवाइड बाय 2 ही एक टर्म असते आणि n डिवायडेड बाय
n+1 डिवायडेड बाय 2 ही पण एक काय असते, मिड टर्म असते. 2 मिड टर्म तुम्हाला मिळतात जर n हा इवन असेल तर. ठीक आहे, इवन नंबरमध्ये आपल्याला माहिती आहे सेंटर आपल्याला फाइंड आउट करताना 4 आहे. 4 मध्ये कोणता सेंटर येणार आहे, 4 जर ऑब्झर्वेशन असतील तर. म्हणून दुसरी आणि तिसरी दोन्ही टर्मला काय केलं जातं, सेंटर म्हणून म्हटलं जातं. व्हेन द डेटा इज ग्रुप्ड ऑर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, जेव्हा तुमचा डेटा हा ग्रुपमध्ये पण कसा आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे ऑब्झर्वेशनशी रिलेटेड फ्रिक्वेन्सीज असणार आहेत. क्लासमध्ये ते कंटिन्युअस क्लासमध्ये नाही आहेत. केस 1, व्हेन सिरीज इज डिस्क्रीट, जेव्हा सिरीज डिस्क्रीट असते तेव्हा in this case the values of variable are arranged in ascending or descending order of magnitude and then m equals to n+1 divided by 2 term where n कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर सम ऑफ f, जेवढे काही तुमची टोटल फ्रिक्वेन्सी असते ती टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमचा n आहे, त्या टोटल फ्रिक्वेन्सीमध्ये एक ॲड करून त्याला डिवाइड बाय 2 केलं की तुम्हाला जे काही मिळणार आहे m ही टर्म ही काय असणार आहे, तुमची मीडियन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता केस सेकंडमध्ये जेव्हा तुमची सिरीज ही काय असते, कंटिन्युअस असते, कंटिन्युअस ग्रुप डेटा असतो, तेव्हा इन केस ऑफ डेटा इज गिवन इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सीज टेबल विथ द क्लास इंटरवल. आता क्लास इंटरवल असतात आणि त्याच्याशी रिलेटेड फ्रिक्वेन्सी असतात, तेव्हा काय केलं जातं, कुठला फॉर्म्युला वापरला जातो, तर मीडियन m इक्वल्स टू l प्लस n/2 मायनस c डिवायडेड बाय f मल्टिप्लाय बाय b. आता इथे काय काय कशाचा मिनिंग काय पहा. वेअर l म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ द क्लास इन विच द मीडियन लाईज. मीडियन जिथे आहे त्या क्लासचा लोअर लिमिट म्हणजे l तो घ्यायचा आहे, प्लस काय करायचं आहे, n म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज, तुमच्याकडे टोटल किती नंबर फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तो n, त्याला डिवायडेड बाय 2 करायचे, त्यातून c मायनस करायचं. तिथं f म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास इन विच मीडियन लाईज. f काय खाली डिवाइड झालेला ज्या क्लासमध्ये मीडियन आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, c क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग द मीडियन क्लास. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी असते, पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी दुसऱ्या क्लासची लिहिताना पहिल्या प्लस दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी, तिसऱ्या क्लासची लिहित असताना दुसऱ्या क्लासची आपण टोटल जी काउंट केली ती प्लस थर्ड क्लासची फ्रिक्वेन्सी, अशी सगळ्या क्लासची ॲडिशन करत जातं, तेव्हा आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला. आता प्रेसिडिंग क्लास म्हणजे मागचा क्लास, जिथं मीडियन आहे त्याच्या मागच्या क्लास जो आहे त्याच्या प्रेसिडिंग क्लासची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी येईल ती सी आहे. आणि बी काय, विड्थ ऑफ द क्लास इंटरवल ऑफ द क्लास इन विच मीडियन लाईज, जिथे मीडियन आहे त्या मीडियन क्लासची विड्थ किती आहे ते म्हणजे तुमचा बी. ठीक आहे, या फॉर्म्युलेने आपण काय करतो, मीडियन कॅल्क्युलेट करतो. मिनिट्स अँड डिमिनिट्स ऑफ मीडियन. मिनिट्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, इझी टू अंडरस्टँड, आपल्याला समजण्यासाठी काय सोपं आहे, जेवढे काही ऑब्झर्वेशन असतील असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ऑर्गनाइज करायची, मिड टर्म फाइंड आउट करायची, ती म्हणजे मीडियन. सिम्पल आहे. नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यू. ठीक आहे, एक्स्ट्रीम व्हॅल्यू काय असतील याच्यावर याचा काही डिपेंड नाही. लोकेटेड ग्राफिकली, आपण पोझिशनवर डिपेंड असणाऱ्या सेंट्रल टेंडन्सी पाहतोय म्हणून काय ग्राफिकली आपण लोकेट करू शकतो. बेस्ट मेजर फॉर क्वालिटेटिव्ह डेटा, जो क्वालिटेटिव्ह डेटा आहे त्यासाठी ह्या काय करतात, बेस्ट मेजर प्रोव्हाइड करतात, क्वांटिटेटिव्ह डेटासाठी नाही. इझी लोकेटेड इवन इफ द क्लास इंटरवल इन द सिरीज आर अनइक्वल, क्लास इंटरवल जरी अनइक्वल असले तरी आपल्याला इझिली काय करता येतं, फाइंड आउट करता येतं. डिमेरिट्स पाहायचे, डिसएडव्हान्टेज काय, इट इज नॉट सब्जेक्ट टू अल्जेब्रिक ट्रीटमेंट, आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी मीडियन वापरू शकत नाही कारण की तो पोझिशन बेस आहे. इट कॅन नॉट रिप्रेझेंट द इरेग्युलर डिस्ट्रीब्युशन सिरीज, जर तुमच्या डिस्ट्रीब्युशन सिरीजमध्ये इरेग्युलर असेल तर त्याला हा रिप्रेझेंट करत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, मोड. आता सेकंड तुमचं पोझिशनवर डिपेंड असणारी सेंट्रल टेंडन्सी मोड. द मोड इज डिफाइंड ॲज द ॲटम विच ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली. मोस्ट फ्रिक्वेंटली म्हणजे परत परत येणारा, तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये जे ऑब्झर्वेशन तुम्हाला परत परत दिसतंय तो म्हणजे तुमचा मोड असतो. सिम्पल आहे.
फॉर कॅल्क्युलेटिंग द मोड कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, काय काय कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये मोड जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर काही स्टेप्स फॉलो करावे लागतात. पहा काय पहिली स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ मीन. जो काही मीन आहे तो काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. आता मीन कसा कॅल्क्युलेट करायचं ते आपण पाहिले. फाइंड आउट द मॉडेल क्लास. मॉडेल क्लास फाइंड आउट करायचा. मॉडेल क्लास म्हणजे काय, जिथे तुमचा मीन आहे, ज्या क्लासमध्ये मीन ऑब्झर्वेशन येतं तो तुमचा मॉडेल क्लास असतो. द मॉडेल क्लास इज द क्लास अगेन्स्ट द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, जी फ्रिक्वेन्सी ते परत परत येतो तुमचा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा जो काय क्लास आहे तो काय मॉडेल क्लास आहे. मोड इक्वल्स टू, आता मोडचा फॉर्म्युला पहा, मोड इक्वल्स टू एल प्लस बी इंटू एफ मायनस F1 अपॉन 2F मायनस F1 मायनस F2. ठीक आहे, पहा फेअर एल काय लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास, जो मॉडेल क्लास त्याचं लोअर लिमिट. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी एफ इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास, मीडियन जिथे आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे F1 म्हणजे द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास, मॉडेल क्लासचा क्लास त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F1. आणि F2 काय, द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग म्हणजे पुढचा जो काय मॉडेल क्लास आहे त्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2. आणि बी काय तुमचा क्लास इंटरवल. ठीक आहे, या फॉर्म्युला आपण काय करतो, मोड कॅल्क्युलेट करतो. आता मिनिट्स अँड डिमिनिट्स ऑफ मोड. फर्स्ट इझिली अंडरस्टूड, आपण पाहिले समजण्यासाठी कसं आहे, सोपं आहे. जे ऑब्झर्वेशन परत परत येत आहे तो म्हणजे तुमचा मोड. कॅन बी लोकेटेड इन सम केस बाय इन्स्पेक्शन. काही केसेसमध्ये इन्स्पेक्शन फक्त पाहूनच आपल्याला कळतं. याच्यात एखादी सिरीज वाचल्यानंतर जो नंबर रिपिटेटिव्ह येतोय तोच काय असणार तुमचा मोड असणार आहे. कॅपेबल ऑफ बिंग असर्टन ग्राफिकली. ग्राफिकली आपण याला लोकेट करू शकतो, असर्टन ग्राफिकली म्हणतात त्याला. त्याच्यानंतर नॉट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज त्याच्यावर इफेक्ट होत नाही. सुरुवातीची व्हॅल्यू कुठली, शेवटची व्हॅल्यू कुठली याला काही घेणं नाही. जी व्हॅल्यू परत परत येते तो म्हणजे मोड. रिप्रेझेंट द मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू. मोस्ट फ्रिक्वेंट जे व्हॅल्यू असते त्याला काय करतो, हा रिप्रेझेंट करतो. द अरेंजमेंट ऑफ डेटा इज नॉट नेसेसरी इफ द आयटम्स आर फ्यू. तुमच्या डेटाची अरेंजमेंट करण्याची गरज पडत नाही. जसं मीडियनमध्ये पाहिलं आपण, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला काय करावं लागतं, सगळं ऑब्झर्वेशन ठेवावे लागतात. जर थोडे आयटम असेल तर काही गरज नाही मोड कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्यांना अरेंज करण्याची. डिमिट्स, देर आर डिफरंट फॉर्म्युलाज फॉर इट्स कॅल्क्युलेशन विच ऑर्डिनरली गिव्ह द डिफरंट आन्सर. मोड कॅल्क्युलेट करण्याचे खूप सगळे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय होतं, वेगवेगळं आन्सर मिळू शकतं. ठीक आहे, पहा इथे ॲडव्हान्टेजमध्ये आपण रिजिडली डिफाईन लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे. सेकंड, मोड इज डिटर्मिनेटेड. सम सिरीज हॅव 2 or more than 2 मोड्स. काही ऑब्झर्वेशनमध्ये काय होऊ शकतं, रिपीट होणाऱ्या व्हॅल्यूज पण सारख्या नंबरमध्ये असू शकतात. म्हणून अशा सिरीजला 2 किंवा 2 पेक्षा जास्त पण मोड्स असू शकतात. नेक्स्ट, वेटेड मीन नावाची आणखी एक कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. पहा वेटेड मीन काय असतो. वेटेड मीन इज यूज in cost of living analysis and calculation of grade in examination. लिव्हिंग ॲनालिसिस करत असताना आणि एक्झाममध्ये ग्रेड कॅल्क्युलेट करत असताना या वेटेड मीनचा काय केला जातो, यूज केला जातो. लेट W1 W2 अप टू W1 आर वेट्स अटॅच टू आयटम X1 X2 अप टू Xn. X1 आयटमचं वेट W1, X2 आयटमचं वेट W2, असं Xn आयटमचं वेट Wn. हे काय प्रत्येक रिस्पेक्टिव्ह आयटमचे वेट्स आहेत. देन वेटेड मीन कसा कॅल्क्युलेट केला जातो, पहा वेटेड मीन इक्वल्स टू W1 इंटू X1 प्लस W2 इंटू X2. म्हणजे काय करायचे, प्रत्येक वेटने त्याच्या जो काय आयटम आहे त्याला मल्टिप्लाय करायचे, त्यांची सगळ्यांची ॲडिशन घ्यायची आणि त्या सगळ्यांना वेटचं जे काही टोटल असणार आहे W1 प्लस W2 प्लस Wn त्याने डिवाइड करायचे, म्हणजे वेटेड मीन निघतो. ठीक आहे.
नेक्स्ट रिलेशन बिटवीन अर्थमॅटिक मीन, जॉमेट्रिकल मीन आणि हार्मोनिक मीन. ठीक आहे, एक रिलेशन दिलं आहे पहा सिम्पल. तुमचे जे काही अर्थमॅटिकल सेंट्रल टेंडन्सीज होतात त्यांच्यासाठी हा एक रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन अर्थमॅटिक, geometric and harmonic mean HM is given as arithmetic mean is equals to less than equals to GM is less than equals to harmonic mean. ठीक आहे, अर्थमॅटिक मीन जर काढला एखाद्या सिरीजचा तर तो जॉमेट्रिकल मीन पेक्षा कमी किंवा तेवढाच असतो, आणि तुमचा जो काही जॉम मीन आहे हा त्या सिरीजच्या हार्मोनिक मीन पेक्षा कमी किंवा त्या हार्मोनिक मीन एवढाच असतो. ठीक आहे, आणि इथे आपला जो काही सेकंड चॅप्टर होता तो संपलेला आहे. थँक्यू.